हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. मागे पसारा बघताय तो, कारण आता फक्त अर्धा तास झाला आहे गावावरनं येऊन. हा सर्व पसारा पिहूने काढला आणि जो दिसतो किचनमध्ये तो आरोहीच्या पप्पाने ड्रेसेस काढले त्यांच्या कबडमधनं आणि घाईघाईत त्यांना ऑफिसला जायचं होतं. सो तो पसारा त्यांनी तसाच ठेवला. मी जस्ट आता स्वेटर वगैरे काढलं आणि म्हटलं चला आता पटपट कामाला लागते. आधी तर स्किन जी आहे मस्त क्लीन करायची आहे, कारण काल सकाळी जे आम्ही फ्रेश झालेलो ना त्यानंतर आत्ता जे आहे मी फ्रेश होते आहे. कारण रात्री आम्हाला यायला वाजले जवळजवळ 2, त्यानंतर 5:30 वाजेपर्यंत आम्ही मस्त गप्पा गोष्टी केल्यात आणि 5:30 वाजता झोप लागली आणि 7:30 वाजता आरोहीच्या पप्पाने उठवलं, चला चला घरी चला, मला ऑफिसला जायचं आहे वगैरे वगैरे. सो आता आम्ही घरी आलोत. सो आता ना मला हा सर्व पसारा आवरायचा आहे, त्यानंतर फ्रेश व्हायचं आहे. सर्वात आधी तर स्किन मस्त क्लीन करायची, स्वयंपाक बाकी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि थँक गॉड आज संडे आहे. संडे नसतं तर माझं कायच झालं असतं. म्हणजे आज निवांत वेळ आहे माझ्याकडे, कितीही वेळ जे आहे मी घेऊन हे सर्व क्लीन करून घेऊ शकते. सो चला आता पटपट जे आहे कामाला लागते आणि सुरुवात जे आहे माझ्या स्वतःपासून करते. आधी स्किन जी आहे मस्त क्लीन करते, त्यानंतर घर क्लीन करायला घेते. आणि ही बघा माझी कॉपी कॅट. मी स्किन क्लीन करायला घेतली तर तिलाही करायची होती, पण छान वाटतं मला ती माझ्यासोबत म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी का असेना शिकते आहे, कारण पुढे जाऊन तिलाही या गोष्टींची गरज पडणारच आहे. बाय द वे इथे ना स्किन क्लीन करण्यासाठी जे गार्नियरचं मेकअप रिमूव्हर असतं ना ते यूज केलं मी. काही नाही, फक्त त्या कॉटन पॅडवर थोडंसं घेतलं आणि त्याने स्किन इतकी मस्त क्लीन झाली की काय सांगू. त्या कॉटन पॅडची हालत बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे मेकअपच नाही तर डर्ट वगैरेही सर्व ते मेकअप रिमूव्हर खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह करतं. त्यानंतर फेस वॉश केला आणि आता जस्ट थोडंसं मॉइश्चरायझर लावते. चला आता मी हाफ फ्रेश झाली, हाफच म्हणेल मी, कारण फक्त फेस वॉश केलेलं आहे. आता ना मस्त ब्रेकफास्ट बनवते आधी, कारण एकदा का क्लिनिंगला सुरुवात केली ना मग म्हणजे मी मध्ये ब्रेक घेऊ शकणार नाही आणि आज भरपूर गोष्टी आहेत करायच्या. त्यामुळे आधी ब्रेकफास्ट करून घेते आणि त्यानंतर जे आहे कामाला सुरुवात करते. आणि ब्रेकफास्टमध्ये बघा इथे मी घेतलं आहे फक्त पनीर आणि ड्रायफ्रूटचा लाडू, कारण खरं सांगते आता ना ब्रेकफास्ट वगैरे बनवण्याची कपॅसिटी नाही आहे आता, कारण स्वयंपाकाचाही वेळ झाला आणि लगेच मला स्वयंपाकाला लागावं लागणार आहे. म्हणून जे आहे मी फक्त जे आहे पनीर असं फक्त थोडंसं तिखट मीठ मसाले टाकून भाजून घेतलं आहे आणि सोबत एक ड्रायफ्रूटचा लाडू घेतला. आता आधी पटपट ब्रेकफास्ट करते आणि नंतर स्वयंपाकाला लगेच सुरुवात करावी लागेल मला, नाहीतर त्यालाही वेळ होऊन जाईल. ब्रेकफास्ट केला आणि तेव्हाची बसून आहे बघा. आता माझ्याकडे म्हणजे भरपूर कामं आहेत तशी, पण फार कंटाळा येतो आहे. म्हणजे स्वयंपाक करायचा आहे, क्लिनिंग करायची आहे, त्यानंतर झोप भयंकर येत आहे. हे 3 ऑप्शन आहेत आणि असं म्हणजे यातलं कोणतं ऑप्शन निवडावं असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं खरं सांगू का, 1 तासाची आधी झोप घेऊन घ्यावीशी वाटतंय आणि त्यानंतर कामाला सुरुवात करावं, कारण झोप झालेली नाही आणि त्यामुळे इतका कंटाळा येतोय ना कामाचा, असं उठावंसंच नाही वाटत आहे जागेहून. काल एक रील बघितली बघा, त्यामध्ये ती म्हणजे अशी बॉटल फिरवते, एकीकडे तिने स्वयंपाकाचं ठेवलेलं असतं पोलपाट बेलणं वगैरे, एकीकडे पिलो, एकीकडे क्लिनिंगचं वगैरे वगैरे असं ठेवलेलं असतं. ती जेव्हा बॉटल फिरवते ॲक्च्युली ती जाते स्वयंपाकाकडे, पण ती पिलो घेते आणि झोपायला जाते. आता मला आठवली ती आणि मलाही म्हणजे खरंच रिअल लाईफ सारखं रिअल लाईफमध्ये जगता आलं असं तर किती छान ना. मलाही फार झोप येते खूप जास्त. आरोही तर झोपली बघा, मस्त माझ्यासोबत पनीर वगैरे खाल्लं आणि झोपी गेली आणि मलाही असंच वाटतंय की आता झोपी जावं, कारण आता मी 1-1.5 तासाची जरी झोप घेतली ना तरीसुद्धा मी 11 वाजता स्वयंपाकाला लागले तरी मी टिफिन वेळेवर देऊ शकेल. पण माहीत नाही का मन नाही मानत आहे. घरात इतका पसारा ठेवून मी तर झोपी जाऊच शकत नाही, काय करू कळत नाही आहे. चला झोपायचं ऑप्शन मी स्किप करते
मी पसारा आवरायला घेते. सर्वात आधी तर ब्लँकेट्स वॉश करायला टाकते, म्हणजे त्यांचा पसारा तेवढा कमी होऊन जाईल. आणि कामांची सुरुवात मी आमच्या ह्या सर्व बॅग अनपॅक करण्यापासून करते आहे. गावी जायचं म्हटलं की ब्लँकेट वगैरे आम्ही सोबत घेऊन जात असतो, कारण कार्यक्रम म्हटला की भरपूर पाहुणे आलेले असतात. मग त्यांच्याकडे ही ब्लँकेट्स वगैरे कमी पडतात, म्हणून आम्ही आमचे घेऊन जातो. सो तेच आता जे आहे मी इथे वॉश करायला टाकलेत. आणि आज मशीन एकदा नाही, चांगली 2-3दा लागणार आहे, कारण आमचे हे कपडेसुद्धा आहेत. त्यानंतर मी सोफा आवरला. सोफ्याचे जे कवर आहेत ती क्लीन करायला टाकायची आहे. त्यानंतर बेडशीट वगैरे सर्व मी चेंज केली, तीही क्लीन करायची आहे. किचनमध्ये आली तर प्लांटची अवस्था बघा कशी झालेली होती. सो यांना पाणी घालायचाच फक्त मी विचार केला होता, पण नंतर लक्षात आलं पूर्ण खिडकीची अवस्था ही काहीशी तशीच झालेली आहे. पानंही गळलेली आहेत, सोबत प्लांटरमधली माती वगैरे खाली येऊन सर्वीकडे माती ही दिसत होती. म्हटलं चला आता कामात तसंही म्हणजे काय करू काय नाही सुचत नव्हतं. आधी तर मी छान झाडांना पाणी दिलं, पण नंतर मी काय केलं, सर्व प्लांट्स गॅसच्या ओट्यावर काढले, ती मस्त वॉश केलीत आणि पूर्ण खिडकी मस्त व्यवस्थित क्लीन केली. आणि त्यानंतर जे आहे मी आंघोळीला गेले. आता जस्ट आंघोळ करून आलेली आहे. 2-3 दिवस म्हणजे बाहेरच होतो, हेअर वॉश केलेलाच नव्हता. सो मस्त इथे मी हेअर वॉश केला. हेअर वॉश केल्यानंतर केस जरा सेन्सिटिव्ह होतात बघा. गरम पाणी, शॅम्पू, कंडिशनर बऱ्याच गोष्टी आपण यूज करत असतो, त्यामुळे धुतल्या आपण केस विसरायला नको, ती जास्तीची तुटतात असं मी बऱ्याचदा ऐकून आहे, वाचून आहे. पण आणखी एक गोष्ट पण माझ्या इतक्यात वाचण्यात आली आणि ती मी म्हणजे फॉलो केल्यानंतर मला रिझल्टही फार छान मिळालेत. केस ओले असताना अगदी थेंबभर तेल लावून आपण केस विंचरले ना तर ते फ्रीझी होत नाहीत, गुंतत नाहीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आणि छान सिल्की वाटतात. आणि मला हा अनुभव आला म्हणून तुमच्यासोबत शेअर करते मी. हां, पण विंचरताना 2-3 केस आपले तुटतातही, आणि तसं बघितलं तर एरवीही कधीही विंचरा तुम्ही, केस तुटतातच. आंघोळीला जाण्याआधी तर मी ही पूर्ण विंडो क्लीन करून गेलेली होती. खरं सांगू का, भयंकर थकवा आलेला आहे, खूप झोपही येत होती. पण खरं सांगते म्हणजे झोपायची इच्छा नव्हती, कारण घराची कंडिशन इतकी भयंकर झालेली होती. आरोहीचे पप्पा तर 2-2दा ऑफिसला जाताना सांगून गेलेले की बाई आधी झोप घे, त्यानंतर टिफिन बनव वगैरे. कारण आम्ही 7:45 वाजता घरी आलेलो. आरोहीचे पप्पा आंघोळ केली आणि तसेच ऑफिसला गेलेत. आणि होतं माझ्याकडे, मी जर 10 वाजेपर्यंत तरी झोपते म्हटलं असतं ना तर झोप झाली असती माझी छान, आणि हा जो थकवा जाणवतोय तोही जाणवला नसता. पण घरात इतका सर्व पसारा पडलेला, तो पसारा पाहून खरं सांगते मला तर काही झोप येणार नव्हती. म्हणून आधी मी हॉलमधला सर्व पसारा आवरला, ब्लँकेट वगैरे बघितले की मी धुवायला टाकलीत. त्यानंतर जे एक्स्ट्राचे कपडे होते जे मशीनमध्ये नाही धुणार आहे ते पण मी भिजायला घातलेत. आणि त्यानंतर म्हणजे मला खरं तर स्वयंपाक करायचा होता, पण इतका कंटाळा आलेला ना की काय सांगू, इच्छाच होत नव्हती स्वयंपाक करायची आणि वेळही होता स्वयंपाकाला. म्हणून मी जी आहे ही विंडो पूर्ण क्लीन केली. विंडो क्लीन झाल्यानंतर खरं तर तेव्हाच हे प्लांट ठेवून देता आले असते, पण असा कंटाळा आला मला ते क्लीन केल्यानंतर. आणि ओली झाली होती, कारण मी अगदी वॉश आउट केली असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आधी मस्त फ्रेश झाले आणि आता हे प्लांट ठेवते जागेवर. त्यानंतर लगेच मला स्वयंपाक करायचा आहे. साहेबांची फरमाईश होती पनीर पाठव, पण आता पनीर बनवायला अजिबात वेळ नाही, कारण आता 11:30 वाजलेत. 12:15 वाजेपर्यंत ते काका येतात टिफिन घ्यायला. सो आता जर पनीर बनवत बसले तर 12 तर त्या पनीरलाच वाजतील आणि पोळ्या आणि इतर गोष्टी मग तशाच राहतील. म्हणून आधी आता हे ठेवते आणि सिंपल मेथीची भाजी किंवा काहीतरी पटपट बनवते आणि टिफिन देते. त्यानंतर पाहते आज काय काय कामं माझ्याच्याने होतील, कारण इतका थकवा आलेला आहे. असं वाटतंय की मी आत्ताच झोपी जाणार की काय, पण तरी झोपी गेली ना हे असंच पडून राहील, आळस येईल, आजचा दिवस असाच व्यर्थ जाईल माझा. आणि उद्या मग माहीत नाही, हाही लोड, उद्याचा लोड आणि लोड वाढेल. म्हणून सर्व जे आहे मी आजच बऱ्यापैकी आवरायचा नक्की प्रयत्न करेन. आपल्याला ना आपली कामं आणि सेल्फ केअर म्हणते मी,
या गोष्टीचा ना संतुलन ठेवता आलं पाहिजे. सतत कामच करत राहायचं, स्वतःला विसरायचं हेही योग्य नाही, किंवा सतत आरामच करत राहायचा, आळसच करत राहायचा आणि घरातली कामं तशीच पडू द्यायची, हेही म्हणजे योग्य नाही. सो व्यवस्थित म्हणजे छोटी छोटी कामं करता करता असे छोटे छोटे ब्रेकही घेतले पाहिजे स्वतःसाठी. सो माझं तेच चाललेलं आता. आवळ्याचा ज्यूस बनवला होता, सो तो एन्जॉय करण्यासाठी मी माझ्या गार्डनमध्ये आले. आणि म्हणजे मी जाताना माहिती आहे का गावी एकाच दिवसासाठीच गेले होते, त्यामुळे मी प्लांट्सकडे फारसं लक्ष दिलं नाही, म्हणजे पाणी टाकू दे किंवा काही. तशीच निघून गेले आणि तिकडे माझे 2-3 दिवस मोडले. त्यामुळे बऱ्यापैकी ना पानांची पत्ते जे आहेत पिवळे झाले होते. दिसली का? दिसली तुला मी? दिसली तुला मी? मोक्षू आला होता माहिती आहे का, पूर्ण घर फिरून आला आणि फायनली मग गार्डन मध्ये आला. काय मम्मी बोलवते, मम्मी बोलवते मला. पण आला. पण 2 दिवस आम्ही घरी नव्हतो ना, त्याला सुद्धा करमत नव्हतं. आल्या आल्या आणखी कुठे गेली होती तू वगैरे वगैरे जे आहे त्याचे इतके सर्व प्रश्न होते ना. बघा असाच आहे तो, फेरी मारतो घरभर आणि निघून चालला जातो. झालं का? अरे वा. मोक्षीसोबत जरा वेळ घालवल्यानंतर मी आधी स्वयंपाक केला, टिफिन दिला आणि जेवण केलं. आणि त्यामुळे काय झालं, मला असा आळस आला. भांडी गॅसचा ओटा सर्व माझं ना आवरायचा बाकी होता. पण झालं काय, इथे एक फोटो मला चेंज करायचा आहे या फ्रेममध्ये, आणि तो करते म्हटलं तर बघितलं फ्रेमवर बऱ्यापैकी धूळ होती. म्हटलं चला फ्रेमही क्लीन करते आणि एवढा हा पॅसेजही क्लीन करते. बघा, आपलं घर जर नेहमी आपल्याला क्लीन हवं असेल ना, म्हणजे मी तरी असं करते, मला माझं घर नेहमी क्लीन लागतं. आणि माझे फ्रेंड मला विचारतातही नेहमीच, नाही तुझं घर इतकं क्लीन असतं कसं? सो मी काय करते, दररोज नाही पण 2-3 दिवस आड कोणताही घरातला एक कोपरा जो आहे क्लीन करते. आणि हिनं मी आता स्वतःला सवयच घालून घेतलेली आहे. पूर्ण घर क्लीन करायला गेलं तर आपल्याला स्पेशल असा पूर्ण दिवस त्या गोष्टीसाठी द्यावा लागतो. ते क्लीन करता करता नाकी नऊ येतं, आपण खूप दमून जातो, कंटाळा येतो आणि दुसऱ्या दिवशी मग आपली रेग्युलरची कामंही आपल्याच्याने होत नाहीत. त्यामुळे मी आत्ता तरी स्वतःला अशी सवय लावून घेतली की क्लिनिंग म्हणजे खूप सारं गोष्टी एकसोबत काढायच्या, क्लीन करायच्या वगैरे वगैरे. हे जे समीकरण आहे ते मी बाजूला केलं. दररोज किंवा 1-2 दिवस आड घराचा एक कोपरा घेते फक्त, तिथलं जाळं काढते, तिथल्या वस्तू वगैरे पुसते, डस्टिंग करते, बस एवढंच करते आणि तो कोपरा माझा क्लीन होऊन जातो. त्यानंतर 1-2 दिवसानंतर दुसरा कोपरा घेते, तो क्लीन करते. यामुळे काय होतं, माझं क्लिनिंगचं जे रुटीन आहे ते छान चालू राहतं. आणि मला ना म्हणजे असं फार क्लिनिंगचा मग लोड येत नाही. क्लिनिंग करायला जरी घेतली की मला दिसतं अरे ह्या भाग तर आपला क्लीनच आहे, मग आपल्याला एवढंच तेवढंच करायचं आहे. आणि त्यामुळे त्या कामाचं माझ्यावर बर्डनही येत नाही आणि माझं घर नेहमी छान क्लीन दिसतं. आता मुलांचा जो पसारा आहे त्याला आपण पसारा म्हणू शकत नाही, तो रोजच आपल्या घरात असतो आणि तो दररोजच म्हणजे आपल्याला आवरावा लागत असतो. पण जसं ही जाळं म्हणा किंवा डस्ट म्हणा वगैरे वगैरे, किंवा फॅनवरची डस्ट किंवा धूळ म्हणा, ती माझ्या घरात तुम्हाला म्हणजे क्वचितच दिसेल. पण तुम्ही कधीतरी माझ्या घरी अचानक आलात आणि तुम्हाला माझ्या बेडवर भरपूर खेळणी, सोफ्यावर भरपूर खेळणी, फ्लोअरवर खेळणी, बुक्स, कपडे वगैरे वगैरे, तुमचा जो गराडा आहे तो नक्कीच दिसेल. कारण जसं मी आधी बोलले, तो माझ्यासाठी पसारा नाही, ते माझ्या मुलांची खेळणी आहेत. आणि ते सर्व म्हणजे असं गोकुळासारखं वाटतं मला. त्यामुळे जसा त्यांना पसारा करायचा असतो तसा त्यांना मी करू देत असते आणि आवरायलाही त्यांनाच लावते. कधी नाहीच आवरलं की मग मी आवरते. पण अदर गोष्टी बघितल्या माझ्या घरातल्या की त्या बऱ्यापैकी क्लीन असतात. आणि बघा, याच पसाऱ्याबद्दल खरं तर बोलत होते मी. बऱ्याचदा माझ्या घरात तुम्हाला हे असं जो सीन आहे तो पाहायला मिळेल. बाय द वे, ही माझी मुलगी आहे मोठ्या जावेची. दुपारी ही आमच्याकडे आले होती, कारण काय झालं, गावावरून येताना तिचा चष्मा माझ्या बॅगमध्ये राहिलेला. सो तो तिला घ्यायचा होता. सो आली, त्यानंतर भरपूर वेळ घालवला आम्ही सोबत. आणि आता तिला निघायचं होतं. सो मी इथे तिला फक्त स्टॉपपर्यंत जे आहे ड्रॉप करणार होते. सो चला आता मी तिला ड्रॉप करते आणि नंतर तुम्हाला भेटते. ती गावावरून येताना हे रोडगे आमच्यासाठी घेऊन आलेली.
त्यामुळे आता सायंकाळच्या स्वयंपाकाचं खरंच मला टेन्शन नव्हतं आणि दिवसभर इतकी कामं झाली ना की माझ्यामध्ये कॅपॅसिटीही नव्हती. सोनल गेल्यानंतर तर मी 2-3 तास मस्त झोप काढली आणि सायंकाळी ही रोडगे सोबत फक्त वांग्याची भाजी आणि पापडाचा खुडा एवढंच जे आहे बनवलं. बरं चला आता आम्ही हे सर्व एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटते मी अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. बाय.